काही वेदनांना जखमा नसतात, पण त्या आयुष्यभर रक्ताबंबाळ करत राहतात. आज आपण अशाच एका वेदनेबद्दल बोलणार आहोत. तर नमस्कार. दाटलेल्या भावना आणि आम्ही या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आज बोलणार आहे स्त्रीच्या शांतते मागची न बोललेली वेदना. हो, बरोबर आहे. तू पण तेवढी शांत आहे, मीही तेवढी शांत आहे. पण आपण शांत का आहोत? आपल्याला काय वेदना होत आहेत हे कुणी जाणलं का? कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही ना. चल ऐकूया आपली व्यथा आपल्याच तोंडांनी, आपल्याच शब्दांनी. नमस्कार. आज मी जे बोलणार आहे ते कदाचित काहींना पटणार नाही, पण जर तुम्ही एखाद्या स्त्रीच्या आयुष्याकडे जवळून पाहिलं असेल तर हे प्रत्येक शब्द तुम्हाला सत्य वाटतील. लोक म्हणतात ती खूप शांत आहे, पण कोणी हा प्रश्न विचारतो का ती शांत का झाली? स्त्री जन्मतः शांत नसते. ती लहानपणी खळखळून हसते, मोठी स्वप्न पाहते, रुसते, भांडते, हट्ट करते, आणि अचानक असं काय होतं की ती स्वतःलाच गप्प बसायला शिकवते. घरात पहिली तडजोड ती करते, आईवडिलांसाठी, नंतर नवऱ्यासाठी, सासरच्या माणसांसाठी, मुलांसाठी, आणि शेवटी स्वतःसाठी वेळच उरत नाही. हळूहळू तिच्या मनातल्या इच्छा मारायला लागतात, पण चेहऱ्यावर मात्र हसू असतं. लोक म्हणतात तिला काहीच फरक पडत नाही. खरंच? ज्या स्त्रीने संपूर्ण घरासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या तिला फरक पडत नाही? फरक पडतो, पण ती बोलत नाही, कारण तिला भीती असते, मी बोलले तर घरात वाद होईल. सगळ्यात मोठी वेदना कोणाची माहिती आहे? जेव्हा तिचे अश्रूही लोकांना नाटक वाटू लागतात आणि तिचं मौन लोक अहंकार समजू लागतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक शांत स्त्री आनंदी नसते. काही स्त्रिया इतक्या वेळी दुखावलेल्या असतात की त्या बोलणंच सोडून देतात. जर तुमच्या घरात तुमची आई, तुमची पत्नी, तुमची मुलगी, तुमची बहीण पूर्वीसारखी हसत नसेल तर तिच्यावर रागवण्याआधी फक्त एकदा विचारा, तू खरंच ठीक आहेस? कदाचित तिला कोणत्या पैशांची गरज नसेल, मोठ्या भेटवस्तूंचीही गरज नसेल. तिला फक्त एवढंच हवं असेल, कुणीतरी तिचं मन ऐकून घ्यावं. आजचा हा व्हिडिओ पुरुषांच्या विरोधात अजिबात नाही आणि स्त्रियांच्या बाजूनेही नाही. हा त्या प्रत्येक माणसासाठी आहे जो शांत आहे पण आतून तुटत आहे. जर आजचा विषय तुम्हाला मनापासून स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी घरात एक संवाद सुरू होईल आणि कधी कधी एक संवादही एखादं नातं पुन्हा एकदा नव्याने फुलवू शकतं. धन्यवाद. पुन्हा भेटू दडलेल्या भावना आणि आम्ही या पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. मनावर ओझं असेल नक्कीच उतरवा. मैत्रिणींसोबत बोला, आई वडिलांसोबत बोला, परंतु बोला, मन मोकळं करा, व्यक्त व्हा. आपली काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. माझे प्रिय सखींनो, ताकदवान बना, विचारवंत व्हा, पुढे चला आणि स्वतःची काळजी घ्या.